नमस्कार, स्वागत आहे तुमचं ज्योतिधुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आहे जोगेश्वरी ईस्टला। तर पूनम नगरमध्ये आहे ना एक मीनाताई ठाकरे शिल्पग्राम असं गार्डन आहे। तर खूप प्रचंड भलं मोठं असं गार्डन आहे। तर तिकडेच आपण जाणार आहोत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करते आणि आपण एंट्रीपासून सुरुवात करणार आहोत। तर ही आहे आपल्या गार्डनची एंट्री आणि एंट्री फी छोट्यांसाठी 5 आणि मोठ्यांसाठी 25 अशी आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता, खूप सुंदर असा हा परिसर आहे। सगळीकडे हिरवळ सुद्धा खूप छान आहे आणि संध्याकाळची वेळ आहे तर गर्दी पण आहे बऱ्यापैकी। आणि इकडे तुम्ही बघू शकता एक काकी आहेत ज्या गाय शेतावर घेऊन जातात, तशा प्रकारचं हे एक चित्र दाखवलेलं आहे। आणि अगदी त्याच्याच पुढे म्हणाल तर शेतकरी आहे, जमीन नांगरताना दाखवलेला आहे। आणि खूप सुंदर अशी बैलांची जोडीसुद्धा दाखवलेली आहे, जे बैल नांगराखाली आहेत। आणि तुम्ही जर ह्या बैलांना बघितलं तर त्यांचे डोळेसुद्धा इतके खरेखुरे वाटत आहेत ना, इतकं हे असं सुंदर असं चित्र आहे। तर तुम्ही बघू शकता त्यांचे डोळे किती खरेखुरे वाटतात आहे ते। तर असं हे एक चित्र आहे, अगदी एंट्रीलाच आहे। आणि हे आहे शेतकऱ्याचं छान आणि सुंदर असं घर, कौलारू घर असतं तसं दाखवलेलं आहे हे घर सुद्धा। आणि असं हे छान असं सुंदर हिरवळ असलेली असं हे गार्डन आहे। तुम्ही बघू शकता प्रचंड मोठं असं। पूर्वीच्या काळातली आहे ना खूप छान अशी चित्र रेखाटलेली आहेत, तुम्ही बघू शकता इकडे। या व्ह्यू मध्ये तुम्ही बघू शकता की नृत्य करणाऱ्या महिला, खूप सुंदर असं हे चित्र आहे। तर या चित्रात तुम्ही बघू शकता नृत्य करणाऱ्या महिला आणि ढोल ताशे, त्या गजरात नाचणाऱ्या महिला सुद्धा आहेत, तिकडे लावणी करणाऱ्या महिला पण आहेत। असा हा रंगमंच आहे इकडे आणि इथे सुद्धा छान असं चित्र रेखाटलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे विहिरीतून पाणी काढण्याचं चित्र आहे। आणि सगळीकडे तुम्ही बघाल ना तर गार्डनमध्ये खूप ठिकाणी हिरवळ आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता बसण्यासाठी सुद्धा आहे ना गार्डनमध्ये खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे। इकडे बाग नाही आहेत पण ह्या ठिकाणी आहेत ना बाग सुद्धा ठेवलेले आहेत बसण्यासाठी। तर खूप सुंदर आणि प्रचंड मोठं असलेलं असं हे गार्डन आहे। आणि ह्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता मूर्तिकार आणि टाके लावतात असं चित्र रेखाटलेलं आहे इकडे असं। आणि हे असे म्हणजे काहीतरी बोलताना संभाषण करतानाचे फोटो आहेत, खूप सुंदर असे। तर इकडे तुम्ही बघू शकता खूप छोटे छोटे असे गड किल्ले उभारलेले आहेत, छोट्या अगदी आकाराचे आहेत पण खूप सुंदर असे हे गड किल्ले आहेत। तर ह्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता इकडे आहे ना पारावरच्या गप्पा कशा प्रकारे मारल्या जातात ना, त्याचं छान असं सुंदर चित्र रेखाटलेलं आहे। आणि ही आहे गार्डनमधली सर्वात आवडती जागा छोट्यांची। तर अशी खूप भली मोठी जागा छोट्यांसाठी सुद्धा दिलेली आहे ह्या गार्डनमध्ये। आणि आता संध्याकाळचे वाजलेत 5:15, तर गार्डनला आहे ना बऱ्यापैकी गर्दी सुद्धा आहे। इथे सुद्धा आहे ना लोहाराचं चित्र रेखाटलेलं आहे, खूप छान असं। हे लोहाराचं चित्र आहे हे असं, हे बघा। आणि हे सोनाराचं चित्र रेखाटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। एका छोट्या बाळाचे आहे ना कान टोचताना दाखवलेलं आहे। आणि इकडे सोन्याला कशा प्रकारे आकार दिला जातो त्याचं एक चित्र आहे, तर हे असं। तर ही छोट्यांसाठी आहे ना, हे इथून असं पूर्ण स्टार्ट झाले। तर हा असा पूर्ण राऊंड आहे ना छोट्यांसाठी स्पेशल ठेवलेला आहे। झुले सुद्धा खूपच आहेत।
शकता। हा असा पूर्ण राऊंड आहे आणि ह्या चित्रात तुम्ही बघू शकता इकडे नावी आहे बघा, केस कटिंग करतो। हे पण अगदी खरं असं वाटणारं चित्र आहे। खूप सुंदर अशा प्रकारचं आहे ना इकडे शिल्पकाम केलेलं आहे आणि गार्डनचा परिसर म्हणाल तर इतका प्रचंड भला मोठा असा आहे, तुम्ही बघू शकता। हे असं हे अशा प्रकारे आणि आता आपण गार्डनमध्ये आहोत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे ना इकडे या गार्डनमध्ये आहे ना दर सॅटर्डे आणि संडे महिला बचत गटाचे आहेत ना स्टॉलसुद्धा असतात। तर कधी आलात तर स्टॉलवर खरेदीसुद्धा तुम्ही नक्की करा। तर आता आपण थोडक्यात असं स्टॉलसुद्धा बघणार आहोत। अशा प्रकारचे आहे ना स्टॉल असतात। स्टॉलवर आहे ना विविध प्रकारच्या अशा वस्तू आहेत। तर तुम्ही कधी आलात ना तर नक्की भेट द्या। आणि हे सर्व स्टॉल आहेत ना महिला बचत गटाचे असतात। हे अशा प्रकारचे स्टॉल आहेत। माझा आहे ना गार्डनमधला फेरफटका झालेला आहे आणि आता आपण घरीच निघालेलो आहोत। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।